श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई आमच्या घरात चिडचिड होते आणि बऱ्याच महिलांच्या घरात बघा चिडचिड होत असते कायम. बरेच मुलं जे असतात ते ऐकत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, पैसा येतो पण टिकत नाही. आणि मुलं जे असतात आजकालचे मुलांचं असं झालेलं आहे की ते ऐकतच नाही. ताई काय करू, रागवत असतात, उलटून उत्तरं देत असतात, मित्रसंगती जी आहे ती वाईट लागलेली आहे. असं का होत असतं? आपल्या घरामध्ये पितृदोष आहे का, किंवा आपल्याला असं वाटतं ना आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे का, का असं करत असतात, किंवा अशा गोष्टी का घडत असतात, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत असतो. आणि आपल्या घरामधील जी नकारात्मक लहरी असतात त्यामुळे सुद्धा हा प्रभाव जो असतो मुलांवर होत असतो, आपल्या नात्यांवर होत असतो. नवरा बायको जे असतात त्यांचे सुद्धा वारंवार भांडणं होत असतात. तसेच तुम्हाला सांगेल, मुलं ऐकत नाही, जेवायला आपल्यासोबत बसत नाही, त्यांचे मित्रमैत्रिणींसोबत एकांतात राहत असतात आणि घरात राहतच नाही. घरात आपण आल्यानंतर ते बाहेर जातात, किंवा आपण बसतो आपल्याजवळ बसत नाही, दुसरीकडे चालले जातात. या गोष्टी बऱ्याच लोकांच्या घरात होत असतात. आणि यासाठी आपल्याला आपल्या घरातील जो काही थोडा नकारात्मकता असते किंवा जी काही एनर्जी असते ती क्रिएट करायचा प्रयत्न करायचा असतो. आणि ती कशामुळे क्रिएट होत असते, किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मक लहरी ज्या असतात त्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला छोटासा असा उपाय करायचा असतो. आणि हा उपाय केल्यानंतर बघा, तुम्ही नक्कीच करून बघा. पण हा करत असताना तुमच्या उपायामध्ये किंवा जी काही सेवा करणार आहे त्यामध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, सातत्य मी का सांगत आहे. बऱ्याच महिला 2 दिवस करतात, 3 दिवस करतात आणि त्यानंतर काही फरक वाटत नाही आणि मग जाऊ दे. जेवढी मोठी आपल्या घरातील नकारात्मकता असते तेवढी निघायला सुद्धा वेळ लागत असतो. म्हणून आपल्या घरात निदान 41 दिवसापर्यंत तुम्ही दररोज करा आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. पण फरक बघायला तुम्हाला 41 दिवसापर्यंत सांगेल मी, नक्कीच तुमच्या घरात फरक बघायला मिळेल. 1 महिन्यानंतर आपोआपच तो फरक जाणवेल. तर म्हणून आपल्याला काय करायचे ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात जर मुलं असे वागत असतील तर हा उपाय नक्कीच करा. तर आपल्याला सर्वप्रथम गाईच्या शेणाची गौरी आणायची आहे. गाईच्या शेणाची गौरी जी असते ती बाजारात मिळत असते. आता तुम्ही म्हणू नका की ताई कुठून आणावी, काय करावी, तर बाजारात मिळतात, तिथून आपण घेऊन या. आणि आपल्याला दररोज लागणार आहे त्यामुळे आपण जास्तीच्या आणलं तरीसुद्धा चालत असतात. तर आपण गौरी आपल्याला लागणार आहे ती आणावी. भीमसेनी कापूर जो असतो तो आपल्याला आणायचा आहे. भीमसेनी कापूर असा आहे की त्यामध्ये निगेटिव्ह ज्या वाईब्स असतात त्या बाहेर टाकण्याची क्षमता असते. आणि आपल्या घरातील जे वाईट किटाणूसुद्धा म्हणजे विज्ञान जर बघायला गेलं, हवा असते आपल्या घरातील ते शुद्ध करायचं कामसुद्धा कापूर करत असतो, भीमसेनी कापूर. आता भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर घ्या, पण भीमसेनी कापूर नक्कीच घ्या असं मी तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे गाईचं साजूक तूप. गाईचं साजूक तूप नसेल तर म्हशीचं चालेल, पण गाईचं मिळेल तोपर्यंत तुम्ही गाईचंच घ्या असं सांगेल. तर आपल्याला बघा, आपल्या घरामध्ये सर्वप्रथम गौरी आणलेली असते. आता मोठी गौरी असेल तर पूर्णच्या पूर्ण जाळायची नाही, आपल्याला त्याचे 4 तुकडे करायचे आहेत. छोटी एवढा पीस चालेल तुम्हाला. दररोज आपल्याला एवढा पीस लागणार आहे. तर आपल्याला मातीची एक पंती लागणार आहे. आता पंती सगळ्यांच्या घरात असते मातीची, त्यामुळे ते काही आणायचं गरज नाही. तुमच्या घरात जी असेल ती मोठी पंती असेल ती घ्या, किंवा आपण कापूर जाळत असेल तुमच्याकडे कापूरदानी वगैरे असेल ती घ्या, पण मातीची घ्या. मातीची पंती घेतल्याने जास्त प्रभाव आपल्याला बघायला चांगला मिळतो. म्हणून मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे. त्या पंतीमध्ये आपल्याला गौरी ठेवायची आहे. गौरी ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला कापूर टाकायचं आहे आणि त्यावरती थोडंसं तूप टाकून हा प्रज्वलित करायचा आहे. मात्र इथे लक्षात घ्या, हा प्रज्वलित करत असताना कुठे प्रज्वलित करावा, तर आपलं घर जे असतं, आपल्या घराचा ब्रह्मस्थान कोणतं आहे ते बघावं. आता ब्रह्मस्थान म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर ब्रह्मस्थान म्हणजे मध्यभाग. जो मध्य असतो आपल्या घराचा तो कुठे येतो ते बघायचं आहे आपल्याला. आपल्या घरातील मध्यभाग बघा कुठे येतोय. आता बरेच लोक बोलतील आमची भिंतच आहे, आमचं हेच आहे, आमचं तेच आहे, तिथे आम्हाला जमतच नाही करायला, तर मग कुठे करू. तर बघा, नाही तुम्हाला घराचा ब्रह्मस्थान घ्या, नाही शक्य होत तर हॉलचा ब्रह्मस्थान घ्या, नाही शक्य होत किचनचा ब्रह्मस्थान घ्या. ठीक आहे, किचन किंवा हॉलचा ब्रह्मस्थान घ्या. या ठिकाणी तुम्ही हे प्रज्वलित करून तिथे ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर जो कापूर असेल त्यावरती प्रज्वलित केल्यानंतर थोडं तूप टाका, म्हणजे कापूर जळल्यानंतर जी गौरी असेल ती सुद्धा प्रज्वलित होईल. ही आपण जळत असताना आपल्या घरामध्ये
तुम्ही स्वतः म्हणता आलं तर देवघरासमोर बसून रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे, कालभैरवाष्टक एक वेळा म्हणायची आहे. रामरक्षा म्हटल्यानंतर मारुती स्तोत्र जे आहे ते एक वेळा नक्कीच म्हणावं. या सेवा आपल्याला करायच्या आहेत. आता या सेवा तुम्हाला जर टाईम असेल तर नक्कीच देवघरासमोर बसून म्हणा. जर तुम्हाला वेळ नसेल तर हे तुम्ही टी व्हीवर लावून द्या म्हणजे किंवा मोबाईलवर लावून द्या तरीही चालेल. हे केव्हा जाळावं तर सकाळी तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस आणि संध्याकाळी आणि सकाळी दोघी वेळा जाळलं तर अतिउत्तम. नाही दोघी वेळा शक्य झालं तर सकाळी जाळा, तुम्हाला वेळ साध्य होईल तेव्हा. नाही तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी केव्हा तर प्रदोषकाळी जाळा. आता प्रदोषकाळी बऱ्याच महिला बोलतील मी जॉबवर असते, मला जमत नाही किंवा मला होणार नाही. तर बघा, तुमचा जॉबवरून आल्यानंतर जेवण वगैरे सगळं होऊ द्या, मात्र झोपायच्या आधी का असेना आपल्या घरामध्ये तो धुनी जो असतो तो राहणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती बाहेर टाकण्याचं काम करणार आहे. म्हणून तुम्ही जेव्हा पण येणार आहेत बाहेरून जॉबवरून घरी येणार आहेत तेव्हा तुम्ही जाळा आणि हा धुनी आपल्या पूर्ण घरात जाईल. या पद्धतीने आपले दरवाजे जे असतील बेडरूमचे दरवाजे उघडे ठेवा. आपल्या पूर्ण घरामध्ये हा धुनी आपल्याला जाऊ द्यायचा आहे. या पद्धतीने करायचं आहे. मात्र हे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि कालभैरवाष्टक हे तिघी स्तोत्र मोबाईलला लावून द्या किंवा तुम्ही स्वतः म्हणा तरीसुद्धा चालेल. बघा, नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा. ह्या उपायाने नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल बघायला मिळेल. पण मात्र तुम्हाला एक इथे सांगेल, या उपायामध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. मासिक धर्म आला किंवा तुम्ही गावाला गेले, आपल्या घरातले दुसरे व्यक्ती असेल त्यांना सांगा करायला तरीसुद्धा चालेल. तर नक्कीच फरक जाणवेल. तुम्ही करून बघा आणि जर फरक पडला तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. तर मग सांगितलेला उपाय खूप महत्त्वाचा होता आणि खूप सुंदर आहे. छोटासा उपाय आहे, नक्कीच सगळ्यांनी करून बघा. श्री स्वामी समर्थ.